नमस्कार लेखक मित्रमैत्रिणींनो, मी ऑथर संगीता देवकर माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तुम्हाला लिहायची आवड आहे, त्यामुळे तुम्ही कोणी कविता लिहित असेल तर कोणी कथा लिहित असेल, कोणी चारोळी तर कोणी अलग लिहित असेल आणि हे लिहिलेलं साहित्य तुम्ही एखाद्या ॲपवरती किंवा सोशल मीडियावरती फेसबुकवरती तुम्ही ते प्रकाशित करत असाल आणि तुम्हाला नक्कीच असं वाटतं की आपण लिहिलेला हा ब्लॉग किंवा कविता ही वाचकांनी वाचावी आणि ती लाईक करावी आणि त्याला अनुसरून काहीतरी प्रतिक्रिया द्यावी असं खूपदा आपल्या मनात येतं। पण बरेचदा असं होतं की लोक येतात आपल्या पेज त्या ब्लॉगवरती ब्लॉग वाचतात, पण काही लाईक करत नाहीत किंवा कमेंटही देत नाहीत। खूप कमी प्रमाण असतं की अशा आपल्याला लाईक्स आणि कमेंट्स मिळतात। तर हे असं का होतं? आपण दररोजच लिहितो आणि कविता म्हणा, कथा म्हणा, जसं जमेल तसं आपण वेगळ्या विषयावरती लिहित असतो, पण त्याला म्हणावं तसा रिस्पॉन्स येत नाही। तर हा रिस्पॉन्स का येत नाही? तर याच्यामागचं कारण हे आहे की आपल्या लिखाणामध्ये काहीतरी त्रुटी आहे, काहीतरी कमतरता आहे। आपलं लिखाण त्या पद्धतीचं होत नाही आहे जसं वाचकाला ते हवं आहे। कदाचित आपल्या कथेचा आशय, आपल्या कथेचं कथाबीज हे दर्जेदार नसेल किंवा आपली लिखाणाची शैली वेगळी असेल किंवा शैली इतकी प्रगल्भ नसेल, तर ते लिखाण हजारो वाचक किंवा वाचकांपर्यंत ते पोहोचत नाही किंवा कनेक्ट होत नाही। मग तुमच्या ब्लॉगशी तो पात्र वाचक म्हणावा तितका अट्रॅक्ट होत नाही। तर हे ह्याच्यामुळे होत असतं की लिखाणात तुमच्या काहीतरी नक्कीच कमतरता आहे। फक्त मनात आलं म्हणून लिहायचं आणि ह्या विषयावरती मनात आलं म्हणून मी लिहिलं, तर असं लिखाण करून ते होत नाही। तर लिखाणाचे पण काही सूत्र आहेत, काही टिप्स आहेत, काही मुद्दे आहेत आणि काही तंत्रही आहेत की ज्याद्वारे आपण अतिशय उत्कृष्ट, लोकांना आवडेल असं दर्जेदार आपण लिखाण करू शकतो। मग ती कथा असो, कविता असो, लेख असो किंवा आलेख असो, प्रत्येक साहित्य प्रकाराचं लिहिण्याची पद्धत आणि लिहिण्याचं एक शैली असते, ती प्रत्येक साहित्याची वेगवेगळी असते। त्यामुळे त्या पद्धतीमध्ये ते लिखाण होणं गरजेचं असतं। चारोळी लिहायची तर चारोळीचे नियम वेगळे आहेत, आलेख लिहायची तर त्याचे नियम वेगळे आहेत, कथा लिहायची त्याचे नियम वेगळे आहेत। मग परत त्यात लघुकथा आली, दीर्घकथा आली, त्यासाठी वेगळे काहीतरी ट्रिक्स आहेत, काही वेगळे नियम आहेत। तर त्या पद्धतीनं ते ट्रिक्स आणि ते तंत्र वापरून काही छोटे छोटे मुद्दे आहेत, काही नियम आहेत, ते लक्षात घेऊन जर तुम्ही तसं लिखाण केलं तर ते नक्कीच हजारो वाचकांपर्यंत पोहोचतं आणि तुमचा ब्लॉग, तुमची कथा वाचकांना नक्की आवडू शकते आणि तुम्हाला म्हणावं तसे प्रतिक्रियाही त्या तुमच्या ब्लॉगवर तुम्हाला मिळू शकते। तर हे सगळं लेखन उत्कृष्ट लेखन करण्यामागे किंवा यशस्वी लेखक लेखिका कसं बनायचं ह्याचं सगळं तंत्र, काही टिप्स आणि अगदी सविस्तर मार्गदर्शन आपल्याला घेणं गरजेचं असतं। तर त्यासाठीच माझा फेसबुकचा ग्रुप आहे, माझ्यातली मी, तर या ग्रुपद्वारे आपण लेखन कार्यशाळा आयोजित करत असतो। तर याआधी आपल्या 3 कार्यशाळा झालेल्या आहेत। तर त्या 3 कार्यशाळेला भरपूर असा भरघोस प्रतिसाद मिळाला। त्यामुळे ह्या लेखन कार्यशाळेमध्ये आपण नेमकं लेखन म्हणजे काय, ते लेखन कशा पद्धतीने करायचं, कोणत्या स्वरूपात करायचं, त्यापैकी काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत का, काही असे मेथड आहेत का की ज्याच्याने आपलं लिखाण प्रभावी होईल याचा सविस्तर अभ्यास, साहित्याचे प्रकार कोणते, कोणत्या पद्धतीत साहित्य केल्यावर ते अधिक प्रभावशाली होतं, वाचकांपर्यंत कसं पोहोचायचं, कसं त्यांच्याशी कनेक्ट व्हायचं आणि आपली कथा दर्जेदार कशी काय होईल याचं काही सूत्र आहे का, दर्जेदार आपली कथा कशी बनवता येईल, कसं आपलं लिखाण सुधारता येईल, याबद्दलचं संपूर्ण अचूक आणि सविस्तर मार्गदर्शन या लेखन कार्यशाळेमध्ये केलं जातं। तर तसेच अजून ह्यातला पुढचा मुद्दा म्हणजे असा की आपण फक्त लिहितो, पण ते आपल्या आनंदासाठी, आपली इच्छा आहे, आपली आवड आहे म्हणून, पण हीच आपली इच्छा, हीच आपलं आवड, हा आपला छंद आपण पुढे जाऊन याचं आपलं करिअरमध्ये सुद्धा आपण रूपांतर करू शकतो। प्रत्येक लेखकाला असं वाटत असतं की मी जे काही थोडंफार लिहितो त्याला मला एक नॉमिनल का होईना मानधन असं मिळायला हवं। मग असं मानधन कोण आपल्याला देईलच किंवा नाही देईल, शक्यतो कोणी असं देतच नाही आहे मानधन। तुम्ही लेखक आहात तर तुम्ही स्वतःच्या इच्छेने लिहिताय तर लिहा, पण मानधनाची अपेक्षा करू नका, असं प्रत्येक ठिकाणी आढळून येतं। क्वचित कमी लोक असतात की जे लेखकांना मानधन देतात।
पण आजकाल या सोशल मीडियामुळे आणि भरपूर अशा ॲप्समुळे, लिखाणाचे ॲप्स आहेत, त्याच्यामुळे आपल्यासारख्या लेखकांना लिखाणाची संधी तर मिळतेच आहे, पण आपलं लिखाण हजारो वाचकांपर्यंत पोचतं. काही सेकंदात, काही वेळातच हजारो लोक आपलं लेखन वाचतात आणि ते त्यांच्यापर्यंत पोचतं. पण ह्याच आपल्या लेखनातून आपल्याला स्वकमाईचं काही करता येईल का, स्वकमाईचे काही मार्ग आहेत का, हे सुद्धा आपण या लेखन कार्यशाळेमध्ये जाणून घेणार आहोत. तर आपलं लिखाण आणि त्यातून आपलीच स्वकमाई आपणच कशी करायची, त्यासाठी कोणकोणते मार्ग आहेत आणि कशा पद्धतीने ते करायचे, ह्याचं सखोल माहितीपूर्ण मार्गदर्शन आणि अभ्यासपूर्ण असं ही लेखन कार्यशाळा आहे. तर ही लेखन कार्यशाळा तुम्हाला तुमच्या लिखाणातील सुधारणा, तुमच्या लिखाणाचे दर्जा, त्या लिखाणाची शैली वाढवण्यात नक्कीच मदत करेल. तर ही लेखनशाळा या महिन्यामध्ये 23 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर या 4 दिवसामध्ये घेण्यात येणार आहे. तर सकाळी ज्यांना जमतं त्या सकाळी ज्यांना वेळ असतो त्यांच्यासाठी सकाळची बॅच आहे 11:30 ते 12:30, आणि ज्यांना जॉब वगैरे करणाऱ्या महिला असतील त्यांच्यासाठी संध्याकाळची बॅच आहे संध्याकाळी 7 ते 8. असा 4 दिवसाचा हा लेखन कार्यशाळा आपण आयोजित केलेली आहे. तर यामध्ये सगळ्या तुमच्या लेखनाबाबत काही शंका, काही अडचणी, काही प्रश्न असतील, ह्याचं सगळं सविस्तर सखोल तुम्हाला इथं माहिती देण्यात येईल. आणि लेखन कार्यशाळा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेटही दिले जाईल. आणि लेखन कार्यशाळा संपली, आता पुढे आम्हाला काही शंका आली, अडचण असेल तर काय, असं तुम्हाला प्रश्न मनात निर्माण होईल. तर त्यासाठी असं आहे की तुम्ही लेखनशाळा पूर्ण केल्यानंतरही तुम्हाला तुमच्या काही अडचणी असतील, तुम्हाला काही कथा, दीर्घकथा लिहायला अडचण येत असेल तर नक्कीच पुढे जाऊनही तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल. तर ही कार्यशाळा ऑनलाईन असेल, जी गुगल मीटद्वारे घेतली जाते. आणि या कार्यशाळेची कमीत कमी फी आहे ती म्हणजे 399 रुपये. त्यासाठी 4 दिवसाचं 1 तासाचं आपण हे लेखनशाळा घेत असतो. आपल्या ग्रुपमधील बऱ्याच लेखिकांनी अगोदरच्या 3 कार्यशाळा अटेंड केल्या होत्या. तर त्यांचं काही अनुभव असतील ते तुम्ही नक्कीच त्यांच्याकडून जाणून घ्या आणि ग्रुपवर तुम्ही विचारू शकता, तर ते त्यांचे अनुभव नक्कीच सांगतील. आणि ज्यांनी लेखन कार्यशाळा पूर्ण केली त्या लेखिकांचं लेखन नक्कीच आत्ता सुधारलेलं आहे. त्यांचं लेखन अगदी प्रभावी झालेलं आहे. आणि बाहेर जे स्पर्धांसाठी जे लेखन हवं असतं, ज्या पद्धतीचं लेखन, दर्जेदार लेखन हवं असतं, ते त्या लेखिका नक्कीच आत्ता करत आहेत. त्यामुळे लेखन कार्यशाळेमुळे त्यांना खूप असा फायदा झालेला आहे. आणि लेखन करायचं आणि त्यातून स्वकमाई, आजच्या सोशल मीडियाचा वापर करून आपली स्वकमाई कशी करता येईल हे जाणून घेण्यासाठी हे लेखन कार्यशाळा तुम्हाला खूपच उपयुक्त ठरणार आहे. तर माझा मोबाईल नंबर आहे आणि त्याच्यावरती तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि अधिक माहिती काही हवी असेल तर मी नक्कीच तुम्हाला सांगेन. तर 399 रुपयामध्ये माफक दरामध्ये ही लेखन कार्यशाळा आहे आणि मी माझे डिटेल्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते. तर नक्कीच ही लेखनशाळा तुम्ही यामध्ये सहभागी व्हा आणि एक नवीन अनुभव आणि लेखनाबद्दलची अचूक आणि सविस्तर माहिती, मार्गदर्शन नक्कीच तुम्ही यातून मिळू शकता. ही लेखनशाळा तुम्ही जर जॉईन केली तर नक्कीच तुमची निराशा नक्कीच होणार नाही आहेत, हे मी 100% याची खात्री देते. तर पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत माझं चॅनल पाहत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत ही माहिती नक्की त्यांनाही समजेल. धन्यवाद.